नागपुर से बड़ी खबर सामने आ रही है। पत्नी के अवैध संबंधों के शक में गुस्साए पति ने खौफनाक वारदात को अंजाम दिया। सदर और सीताबर्डी थाना परिसर में आरोपी पति ने पत्नी और उसके कथित प्रेमी का गला रेतकर हत्या की कोशिश की। सूत्रों के अनुसार आरोपी ट्रक चालक है। उसने पहले माउंट रोड स्थित ADFC बैंक के बाहर अपनी पत्नी रेणुका पर धारदार हथियार से हमला किया। गंभीर हालत में रेणुका को अस्पताल में भर्ती कराया गया। इसके बाद आरोपी ने सीताबर्डी इलाके में साइकिल दुकान संचालक की दुकान पर पहुंचकर हमला कर दिया। घायल को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। वारदात के बाद आरोपी घटनास्थल से फरार हो गया, लेकिन देर रात पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। फिलहाल दोनों घायलों की हालत नाजुक बताई जा रही है। पुलिस आगे की जांच कर रही है। सदर घटना ही दिनांक 22/9/2025 ची आहे। दुपारी 3 वाजता यातील आरोपी नामे भूमेश्वर पांडुरंग पिसे वय 45 राहणार नडसाळा प्रभातनगर नागपूर शहर याचे आपल्या पत्नीवर संशय होते की त्याचा प्रियकरासोबत त्याचं अफेअर आहे। यावरून त्यांनी घटनास्थळ ABSD बँक याच्या पार्किंगमध्ये कटरनं त्याचा गळा कापला आहे। ही माहिती त्याने स्वतःहून जाऊन त्याची सासू यातील फिर्यादी छाया गोविंदराव क्षीरसागर यांना दिली। यांना माहिती मिळाल्यावर ऑफिसवरचे त्या जखमीच्या ऑफिसवरचे काही लोकांनी त्यांना कॉल करून सांगितले की महिलेला जखमी झाल्यामुळे किंग्सवे हॉस्पिटल येथे ॲडमिट केले आहे। तेथे जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांचा उपचार तिथे सुरू होता। त्यानंतर सदर आरोपी हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मदतीने सदर पोलीस स्टेशनला अटक केलेली आहे। आरोपीच्या तपासामध्ये सध्या त्याच्याकडून शस्त्र जप्त करणे बाकी आहे, कपडे जप्त करणे बाकी आहे। दिलेल्या फिर्यादवरून अशी माहिती मिळाली की सदर आरोपीने त्याच्या पत्नीचे एक शैलेंद्र भंडारकर वय अंदाजे 40 वर्ष राहणार ब्रह्मनगर नागपूर यांच्यासोबत मागील 1 वर्षापासून अफेअर आहे। या माहितीवरून किंवा संशयावरून त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला आहे। बरोबर आहे। यातील जे जखमी पत्नी आहे तिच्यासोबत अफेअर आहे या संशयावरून शैलेंद्र भांडणकर राहणार ब्रह्मनगर नागपूर याच्या किराण्याच्या दुकानात जाऊन सुद्धा त्यांनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हमला केलेला आहे त्याच्यावर। तर आरोपीला हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मदतीने सदर येथे आणून अटक केलेली आहे।